नमस्कार, विनायक घाळ स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण भारतीय राज्यघटनेचा महत्त्वाचा भाग असणारा म्हणजेच मार्गदर्शक तत्वे यांचा अभ्यास करणार आहोत। मार्गदर्शक तत्व यांनाच आपण राज्य धोरणाची निर्देशक तत्वे असे देखील म्हणतो। हा घटक आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, कारण यावरती आपल्याला परीक्षेमध्ये हमखास एक तरी प्रश्न विचारलेलाच असतो। भारतीय संविधानाने जनतेला सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाची हमी दिलेली आहे। यापैकी राजकीय न्यायासाठी मूलभूत हक्कांची तरतूद केलेली आहे, तर सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी मार्गदर्शक तत्वांची तरतूद केलेली आहे। यावरती आपल्याला असा प्रश्न विचारलेला जाऊ शकतो की भारतीय राज्यघटनेने राजकीय न्यायासाठी कशाची तरतूद केलेली आहे, तसेच नागरिकांच्या सामाजिक व आर्थिक न्यायासाठी कशाची तरतूद केलेली आहे। तर राजकीय न्यायासाठी मूलभूत हक्कांची आणि सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी मार्गदर्शक तत्वांची तरतूद केलेली आहे। हे इथे आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचे आहे। भारतीय संविधानाच्या चौथ्या भागात अनुच्छेद 36 ते 51 मध्ये मार्गदर्शक तत्वासंबंधीच्या तरतुदी नमूद केलेल्या आहेत। इथे देखील आपल्याला एक प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की मार्गदर्शक तत्वांची जी तरतूद आहे तर भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागात केलेली आहे, तर ती चौथ्या भागात केलेली आहे। आणि कलम जे आहेत म्हणजेच अनुच्छेद 36 ते 51 मध्ये या तत्वांची तरतूद केलेली आहे। मार्गदर्शक तत्वांची जी संकल्पना आहे ती आपण आयरिश संविधानातील सामाजिक धोरणाच्या मार्गदर्शक तत्वावरून स्वीकारलेली आहे। मार्गदर्शक तत्वामधून संविधानकारांच्या शासन संस्थेकडून असलेल्या उदात्त अपेक्षा व्यक्त होतात, त्यामुळे राज्यकारभाराची धोरणे आखताना ही तत्वे आधारभूत ठरतात, तसेच ते मार्गदर्शक ठरतात असे आपण मार्गदर्शक तत्वांसंबंधी म्हणत असतो। मार्गदर्शक तत्वांची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती कोणती आहेत, तर देशात आर्थिक, सामाजिक, राजकीय न्याय प्रस्थापित करणे, समाजातील उच्च नीच भेदभाव नष्ट करणे, सर्वांना समान संधी आणि सुविधा देणे, उत्पन्नातील तफावत कमी करणे, जनतेचे जीवनमान उंचावणे, देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी सामाजिक व आर्थिक आधार प्रदान करणे इत्यादी उद्देश मार्गदर्शक तत्वांचे इथे दिलेले आहेत। आता यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो की मार्गदर्शक तत्वांची संकल्पना आपण कोणत्या देशाच्या संविधानाकडून घेतलेली आहे, तर ती आहे आयरिश म्हणजेच आयर्लंडच्या संविधानातील सामाजिक धोरणाच्या मार्गदर्शक तत्वावरून आपण ही संकल्पना घेतलेली आहे। तसेच मार्गदर्शक तत्वांचे प्रमुख उद्देश कोणते कोणते आहेत, तर सामाजिक, राजकीय न्याय प्रस्थापित करणे, समाजातील भेदभाव नष्ट करणे इत्यादी जे आहेत ते मार्गदर्शक तत्वांचे प्रमुख उद्दिष्टे आहेत। आता मार्गदर्शक तत्वांबद्दल लक्षात ठेवण्यासारखी किंवा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मार्गदर्शक तत्वे ही उदात्त व नैतिक स्वरूपाची असून त्यांना कायद्याचा आधार नाही। या तत्वांचे पालन करणे हे शासनाची नैतिक बांधिलकी आहे, परंतु शासन संस्थेने या तत्वांची अंमलबजावणी केली नाही तर नागरिकांना त्याच्या विरुद्ध न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही। हे जास्त महत्त्वाचं आहे गोष्ट आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवण्यासाठी। म्हणजेच मार्गदर्शक तत्वांची जर समजा अंमलबजावणी झाली नाही तर त्याविरुद्ध न्यायालयामध्ये आपल्याला दाद मागता येत नाही। आता राज्यघटनेने आपल्याला दिलेले नेमकी मार्गदर्शक तत्वे कोणते कोणते आहेत ते आपण पाहूया। कलम 36 मध्ये मार्गदर्शक तत्वांची व्याख्या दिलेली आहे। त्यानंतर 37 मध्ये चौथ्या भागात अंतर्भूत असलेली तत्वे लागू करणे हे सांगितलेलं आहे। त्यानंतर कलम 38 नुसार राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे हे सांगितलेलं आहे। कलम 39 नुसार राज्याने अनुसरावयाच्या धोरणाची विविक्षित तत्वे इथे सांगितलेली आहेत। त्यानंतर 39A अनुसार समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य या कलमामध्ये हे सांगितलेलं आहे। कलम 40 ग्रामपंचायतीचे संघटन करणे ही या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं कलम आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांचा अभ्यास जेव्हा आपण करतो त्यामध्ये कलम 40 नुसार ग्रामपंचायतीची स्थापना करणे हे एक मार्गदर्शक तत्वाचा भाग असल्यामुळे आपल्याला यावरती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पण प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा राज्यघटनेमध्ये देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यानंतर 41 अनुसार कामाचा, शिक्षणाचा आणि विविक्षित बाबतीत लोकसहाय्याचा हक्क, 42 कामाबाबत न्याय व मानवीय परिस्थिती
आणि प्रसूतीविषयक सहाय्य यांची तरतूद केलेली आहे। कलम 43 कामगारांना निर्वाह वेतन इत्यादी तरतुदी कलम 43 मध्ये केलेल्या आहेत। कलम 43A मध्ये उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग, कलम 43B सहकारी संस्थांचे प्रवर्तन, 44 नागरिकांकरिता एकरूप नागरी संहिता, 45 6 वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांची प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल व शिक्षण याकरिता तरतूद करण्यात आलेली आहे। कलम 46 अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन, कलम 47 पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य आहे। कलम 48 कृषी व पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावणे, 48A पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व वन्यजीव सृष्टी यांचे रक्षण करणे, हे पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करणं हे मूलभूत कर्तव्यामध्ये पण दिलेलं आहे आणि हे मार्गदर्शक तत्वामध्ये पण दिलेलं आहे। त्यानंतर कलम 49 महत्त्वाची राष्ट्रीय स्मारके व स्थाने वास्तू यांचे संरक्षण करणे, 50 न्याय यंत्रणा कार्यकारी यंत्रणेपासून अलग ठेवणे, 51 आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करणे। अशा प्रकारे आपल्याला कलम 36 ते 51 अनुसार काही मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत। आता यावरती आपल्याला परीक्षेमध्ये नेमके कोणत्या प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपण थोडे नमुना प्रश्नांच्या आधारे पाहूयात। प्रश्न पहिला आहे, भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांचे प्रमुख उद्दिष्ट कोणते? तर पर्याय आहेत अध्यादेशाद्वारे राजकीय स्वातंत्र्याची प्राप्ती, कार्यकारी सर्वोच्चता हस्तगत करणे, न्यायालयीन सर्वश्रेष्ठता प्रस्थापित करणे, उचित कृतीद्वारे सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्याची निश्चिती करणे। आणि पर्याय दिलेले आहेत फक्त अ व ब बरोबर, फक्त अ व क बरोबर, फक्त ब क आणि ड बरोबर, फक्त ड बरोबर। तर यामध्ये जे आहे अध्यादेशाद्वारे राजकीय स्वातंत्र्याची प्राप्ती करणे हे चुकीचं आहे, म्हणजेच हे मार्गदर्शक तत्वाचं उद्दिष्ट नाही। त्यानंतर कार्यकारी सर्वोच्चता हस्तगत करणे हे देखील मार्गदर्शक तत्वांचं उद्दिष्ट नाही। न्यायालयीन सर्वश्रेष्ठता प्रस्थापित करणे हे देखील मार्गदर्शक तत्वाचं उद्दिष्ट नाही। तर उचित कृतीद्वारे सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्याची निश्चिती करणे हे आहे ते मार्गदर्शक तत्वांचं प्रमुख उद्दिष्ट आहे, म्हणजेच त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे ह्याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार राज्याच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन झाल्यास फक्त सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते, लोक न्यायालयात दाद मागता येते, न्यायालयात दाद मागण्याची तरतूद नसते, संयुक्त राष्ट्र संघटनेकडे तक्रार करता येते। आणि योग्य पर्याय निवडा दिलेले आहेत फक्त अ बरोबर, अ व ब बरोबर, फक्त क बरोबर, फक्त क आणि ड बरोबर। आपण मगाशीच पाहिलं की मार्गदर्शक तत्वे जे आहेत तर ते नैतिक स्वरूपाचे आहेत, आवश्यक आहे परंतु त्यांना बंधनकारक नाही। आणि जर समजा त्यांचं जर योग्य पालन झालं नाही तर त्यांच्या विरुद्ध आपल्याला दाद मागता येत नाही। त्यामुळे ह्याचं जे उत्तर आहे ते न्यायालयात दाद मागण्याची तरतूद नसते, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 ह्याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, राज्यांची मार्गदर्शक तत्वे ही भारतीय राज्यघटनेचे एकमात्र वैशिष्ट्य आहे, निरुपयोगी वैशिष्ट्य आहे, काल्पनिक वैशिष्ट्य आहे, वास्तव वैशिष्ट्य आहे। तर राज्यांची मार्गदर्शक तत्व हे भारतीय राज्यघटनेचं वास्तव वैशिष्ट्य आहे, ह्याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या बाबीसाठी राज्याची मार्गदर्शक तत्वे एक मूलभूत आधार म्हणून ओळखली जातात? पर्याय आहेत अस्पृश्यता निर्मूलन, व्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण, न्यायालयीन पुनर्विलोकन, शासनाचा राज्यकारभार। आणि पर्याय आहेत अ व ब बरोबर, फक्त ब व क बरोबर, फक्त क बरोबर आणि फक्त ड बरोबर। आणि ह्याचं उत्तर आहे ड बरोबर आहे। राज्याची मार्गदर्शक तत्वे एक मूलभूत आधार आहेत ते शासनाचा राज्यकारभार चालवण्यासाठी। त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे मार्गदर्शक तत्वांना मूलभूत हक्कांपेक्षा अधिक प्राधान्य बहाल करण्यात आलेले? 39वी घटना दुरुस्ती, 24वी घटना दुरुस्ती, 42वी घटना दुरुस्ती, 32वी घटना दुरुस्ती। आणि योग्य उत्तर आहे 42व्या घटना दुरुस्तीनुसार मार्गदर्शक तत्वांना मूलभूत हक्कांपेक्षा अधिक प्राधान्य बहाल करण्यात आले होते। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांचा उद्देश
भारतात डॅश डॅश स्थापन करणे हा आहे. राजकीय लोकशाही, सामाजिक लोकशाही, गांधीवादी लोकशाही, आर्थिक आणि सामाजिक लोकशाही. तर ह्याचं उत्तर आहे मार्गदर्शक तत्वांचा उद्देश जो आहे तो आहे आर्थिक आणि सामाजिक लोकशाही प्रस्थापित करणे हा असल्यामुळे पर्याय क्रमांक ड हे ह्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांपैकी आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करण्याशी संबंधित तत्व खालीलपैकी कोणत्या कलमात दिले आहे? कलम 51, कलम 61, कलम 41, कलम 71 आणि उत्तर आहे कलम 51 नुसार आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करण्याशी संबंधित तत्व दिलेलं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कशातून मार्गदर्शक तत्वांचे स्वरूप स्पष्ट होते? पर्याय अ, या विशिष्ट कृती करण्यासाठी राज्यास दिलेल्या सकारात्मक सूचना होत. या विशिष्ट कृती करण्यासाठी नागरिकांना दिलेल्या सूचना होत. या राज्यास दिलेल्या नकारात्मक सूचना आहेत. राज्यांवर बंधनकारक असलेली वादयोग्य तत्वे आहेत. तर मार्गदर्शक तत्वे जी आहेत ती विशिष्ट कृती करण्यासाठी राज्यास दिलेल्या सकारात्मक सूचना होत. त्यामुळे पर्याय क्रमांक अ हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतीय घटनेतील अनुच्छेद 36 ते 51 मार्गदर्शक तत्वांशी संबंधित असले तरी प्रत्यक्षात मार्गदर्शक तत्वांचे स्वरूप समजण्याच्या दृष्टीने अनुच्छेद डॅश डॅश विशेष महत्त्वाचा आहे. आणि पर्याय आहेत 36, 37, 50, 51 आणि ह्याचं उत्तर आहे 37. त्यानंतर पुढचा प्रश्न, मार्गदर्शक तत्वांच्या प्रकरणातील पानापानामधून सिडने आणि ब्रिटाईस वेब या फेबियन समाजवाद्यांचे भूत डोकावताना दिसते. या शब्दात डॅश डॅश या विचारवंताने मार्गदर्शक तत्वावरील समाजवादी विचारसरणीच्या प्रभावाची संभावना केली आहे. आणि पर्याय आहेत ग्रॅनव्हिल ऑस्टिन, आयव्हर जेनिंग्स, डी बसू, आचार्य जे.बी. कृपलानी आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, आयव्हर जेनिंग यांनी मार्गदर्शक तत्वांवर अशा प्रकारची टीका केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, मार्गदर्शक तत्वे ही 2 जानेवारीला मोडली जाणारी नव्या वर्षाची शपथ आहे. या शब्दात घटनात्मक समितीच्या डॅश डॅश या सदस्याने मार्गदर्शक तत्वांची संभावना केली आहे. पर्याय आहेत नसरुद्दीन अहमद, ह.व्ही. कामत, फ्रँक अँथनी, हृदयनाथ कुंजरू आणि ह्याचं उत्तर आहे नसरुद्दीन अहमद. अशा प्रकारे प्रश्न आपल्याला मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत विचारले जाऊ शकतात की मार्गदर्शक तत्वांवर नेमकी कोणी कोणी काय काय टीका केलेली आहे किंवा कोणत्या शब्दामध्ये मार्गदर्शक तत्वांवर कशा प्रकारे टीका केलेली आहे हे इथे विचारलं जाऊ शकतं. पुढचा प्रश्न, मार्गदर्शक तत्वांच्या आधारे भारताने आपले परराष्ट्रीय धोरण आखले आहे. पुरोगामी अलिप्तता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या धोरणाचा पाया कोणी घातला? पर्याय आहेत महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, व्ही.पी. मेनन आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि याचं उत्तर आहे अलिप्ततावादाचा म्हणजेच पुरोगामी अलिप्ततावादाचा पुरस्कार पंडित जवाहरलाल नेहरूंनी केला होता आणि त्यामुळे ह्याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. पुढे खाली एका स्तंभात राज्याची मार्गदर्शक तत्वे व दुसऱ्या स्तंभात संबंधित कलमे यांच्या जोड्या दिल्या आहेत. दिलेल्या संकेताक्षरांच्या सहाय्याने त्यांच्या सुयोग्य जोड्या लावा. त्यामध्ये मार्गदर्शक तत्वे आणि कलमे दिलेली आहेत. अगोदर आपण मार्गदर्शक तत्वे वाचूयात. नागरिकांसाठी एक समान नागरी संहिता, पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन, लोककल्याणासाठी सामाजिक सुव्यवस्था, कामाचा, शिक्षणाचा आणि लोकसहाय्याचा हक्क. कलमे दिलेले आहेत कलम 41, कलम 38, कलम 43A, कलम 44 आणि कलम 48A. आणि ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब म्हणजेच नागरिकांसाठी एक समान नागरी संहिता कलम 44 नुसार दिलेली आहे. त्यानंतर पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन कलम 48A नुसार दिलेला आहे. त्यानंतर लोककल्याणासाठी सामाजिक सुव्यवस्था कलम 38, कामाचा, शिक्षणाचा आणि लोकसहाय्याचा हक्क कलम 41 नुसार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, खात्यावर पैसे जमा नसलेल्या बँकेचा चेक या शब्दात डॅश डॅश यांनी मार्गदर्शक तत्वावरील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पर्याय आहेत के.सी. व्हीअर, के.टी. शहा, सुभाष काश्यप, बॅरिस्टर मुकुंद जयकर आणि याचं योग्य उत्तर आहे के.टी. शहा यांनी
मार्गदर्शक तत्वांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना असं म्हटलेलं आहे की खात्यावर पैसे जमा नसलेला बँकेचा चेक. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कायदेशीर पाठबळ नसलेला जाहीरनामा या शब्दात के.सी. व्हियर यांनी खालीलपैकी कशाचे वर्णन केले आहे? मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, उद्देश पत्रिका. आणि याचं उत्तर आहे मार्गदर्शक तत्वे. म्हणजेच के.सी. व्हियर यांनी काय म्हटलेलं आहे? कायदेशीर पाठबळ नसलेला जाहीरनामा असं के.सी. व्हियर यांनी म्हटलेलं आहे. तर खात्यावर पैसे जमा नसलेला बँकेचा चेक असं के.टी. शहा यांनी मार्गदर्शक तत्वांबद्दल आपलं मत व्यक्त केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न मार्गदर्शक तत्वे पूर्णतया अंमलात आली तर भारत पृथ्वीवरील स्वर्ग होईल या शब्दात डॅश डॅश यांनी मार्गदर्शक तत्वांचा गौरव केला आहे? बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, न्यायमूर्ती एम.सी. छागला, ग्रॅनव्हिल ऑस्टिन. आणि याचं उत्तर आहे न्यायमूर्ती एम.सी. छागला यांनी असे म्हटलेले आहे की मार्गदर्शक तत्वांचा गौरव करताना म्हटलं आहे की मार्गदर्शक तत्वे पूर्णतया अंमलात आली तर भारत पृथ्वीवरील स्वर्ग होईल. अशा प्रकारे आज आपण भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाचा भाग असणारे मार्गदर्शक तत्वे यांची थोडक्यात माहिती पाहिली आणि त्यावर नेमके परीक्षेत प्रश्न कोणत्या प्रकारे विचारले जाऊ शकतात हे देखील पाहिलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या काही सूचना असतील तर त्या मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.